नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक छान गोष्ट घेऊन आलेली. त्या गोष्टीचं नाव आहे पोपटाचे ध्यान. अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातलीच ही एक गोष्ट आहे. तर गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि आवडली तर लाईक आणि शेअर करा. तसेच ज्यांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करा. अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष, हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्याचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबेरंगी पोपट नजराना म्हणून दिला. त्या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते. तो कुराणातल्या काही सोप्या आयता सुद्धा म्हणून दाखवायचा. बादशाह भेटायला आला की त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सलामी द्यायचा. अकबराचा त्या पोपटावर जीव जडला होता. त्याने एक सेवक खास या पोपटाची काळजी घ्यायला ठेवला होता. त्याच्या पिंजऱ्यात अजिबात घाण राहिलेले किंवा खाण्यापिण्यात काही कसूर झालेले अकबराला चालत नसे. इतक्या छान पद्धतीने बडदास्त ठेवल्यामुळे तो पोपट छान जगला. इतर पोपटांच्या मानाने जरा जास्तच, पण शेवटी त्याचं वय होत आलं. तो थोडा आजारी पडायला लागला. सेवकाने जरी सर्व पदार्थ हजर केले तरी त्याचं खाणं पिणं नीट होत नव्हतं. अकबर त्याची ही अवस्था बघून संतापत असे. त्याने सेवकाला सज्जड दम भरला. पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही खायला मिळणार नाही. पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही. कोणी येऊन मला सांगावंच की पोपट अल्लाला प्यारा झाला, मी त्याचं मुंडकच उडवीन. सेवक अतिशय भयभीत झाला. पोपट आता जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. आता आपली काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलाला जाऊन सगळी हकीकत सांगितली. बिरबलाने त्याला शांत केले. त्याला सांगितले की जर पोपट मेला तर अकबराच्या आधी त्याने बिरबलाला कळवायचे. मग बिरबल सगळं सांभाळून घेईल. बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला. काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच. आपल्या पिंजऱ्यात तो निश्चित पडला. सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेनं अकबरापर्यंत खबर पोचण्याआधी बिरबलाला कळवले. बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला, खावी चमत्कार झाला. आपला लाडका पोपट आता योग्य अवस्थेत गेला आहे. अत्यंत एकाग्रतेनं त्याने ध्यान लावले आहे. असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता. चला तुम्ही स्वतः पहा. अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलासोबत पोपटाकडे गेला. त्याला पाहता क्षणी तो मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले. काही काय बडबडतोस बिरबल? मेलाय तो पोपट? त्यानं ध्यान करतोय म्हणे. काय म्हणताय खावीत? अरे देवा! बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केला. हुजुरांचा आवडता पोपट गेला. आता हुजूर स्वतः जीव देतील, स्वतःच मुंडकं उडवतील. अरे देवा! आता आम्हा सर्वांचं कसं व्हावं? मनाला येईल ते बोलू नकोस बिरबल. मी का जीव देईन एका पोपटासाठी? माझा आवडता होता तो पोपट, हे खरंय. माझा खूप जीव होता त्याच्यात. पण काही दिवस आजारी होता तो. एक दिवस जाणारच होता. त्यासाठी मी का जीव देईन? खावी तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणून सांगेल त्याचं डोकं उडवाल म्हणून सांगून ठेवलं होतं. आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय, पण तुम्ही स्वतः म्हणलात तो मेलाय म्हणून. आता तुम्हाला तुमचाच शिरछेद करावा लागेल. आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला. पोपट मेल्याचा अकबराच्या तोंडातून वधून बिरबलाने त्या सेवकाचे प्राण वाचवले होते असं काही नाही. बिरबल, मी रागात म्हणालो असेल. एका पोपटासाठी कोणाचा शिरच्छेद खरंच थोडी ना करणार होतो मी. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे. त्यासाठी एवढं टोकाला जाऊ नये कोणी, असं म्हणून अकबराने वेळ मारून नेली. त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले. अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर पोपटासाठी माणसाचा जीव घेणारा दुष्ट म्हणून त्याची सुद्धा बदनामी झाली असती. ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे आभार मानले. तर अशा प्रकारे पोपटाचं पोपट मेल्यानंतर अकबरापासून बिरबलाने त्या सेवकाचा कसा प्राण वाचवला. जर तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.